तर सध्या आपण एक महत्वाची संदेश मालिका सुरू केलेली आहे, बायबल स्टडी सिरीज, जिचं नाव आहे द ॲट्रिब्यूट्स ऑफ गॉड किंवा द मिस्ट्रीज ऑफ गॉड. देवाविषयीचे रहस्य, देवाविषयीचे रहस्य किंवा देवाचे वैशिष्ट्य, की देव कोण आहे, कसा आहे, तो कसा नाही, तो काय करतो, काय करत नाही. अनेकांच्या मनात ह्या कल्पना आहे आणि प्रत्येकाची देवाबद्दलची कल्पना वेगळी आहे. आणि कोणीतरी असं म्हटलेलं आहे की देवाविषयीची तुमची काय कल्पना आहे याच्यावरून तुम्ही कसे आहात ह्याचं इव्हॅल्युएशन किंवा मूल्यमापन होतं. म्हणजे काय, म्हणजे हे की एखादा माणूस देवाला मानतो, देवाला भिवून वागणारा असतो, तर तो वाईटापासून दूर राहतो, त्याची लाईफस्टाईल वेगळी असते. एखादा देवाला मानणारा नसतो, तो म्हणतो की देव वगैरे काही नाही आणि तो बेफाम जीवन जगतो. म्हणून देवाविषयीची काय कल्पना, याच्यावरून लाईफस्टाईल कशी आहे हे दिसून येत असतं. तर आजचं आपलं टायटल आहे देव सर्वज्ञ आहे, गॉड इज ओमनिसियंट. याचा हा दुसरा भाग आहे. मागच्या आठवड्यात आपण ही स्टडी सिरीज सुरू केली आणि पहिल्या भागात आपण पाहिलं द इटर्नॅलिटी ऑफ गॉड, देवाचं सनातनत्व, की देव सनातन आहे, त्याला सुरुवात नाही, शेवट नाही. त्याने सृष्टी, त्यानेच आपल्याला बनवलं. माणूस देवाला बनवू शकत नाही, देवाने माणसाला बनवलेलं आहे. किती जण आमेन म्हणू शकतो? आता माझ्या सोबत राहा, हरवू नका. तर आज आपण दुसरं वैशिष्ट्य, दुसरं गुण देवाविषयी पाहू, आणि ते म्हणजे की देव सर्वज्ञानी आहे किंवा सर्वज्ञ आहे. गॉड इज ओमनिसियंट. ओमनिशियंट मीन्स who knows everything about everything. सर्वज्ञ म्हणजे सर्व विषयीचं, सर्व गोष्टीविषयीचं ज्याला ज्ञान आहे, माहिती आहे. म्हणजे असं नाही की आपण लांब लचक प्रार्थना केल्यावर त्याला माहित होईल की अरे हा किती प्रॉब्लेम मध्ये आहे, टेन्शन मध्ये नाही. म्हणजे असं नाही की कुठं काय घटना घडली हे त्याला माहित नाही म्हणून आपण त्याला सांगायचं. त्याला माहित असतं, त्याला सर्व माहित आहे आणि त्याला तुमच्या आणि माझ्याबद्दल देखील माहिती आहे. तर हे महत्वाचं गुण देवाविषयीचा आहे. आता ह्या सिरीजचा उद्देश काय? ह्या टीचिंग सिरीजचा उद्देश हा आहे की आपण परमेश्वर देव, परम ईश्वर, म्हणून त्याला भगवान म्हणणं चुकीचं आहे. परम ईश्वर, परमेश्वर, जो निर्माण करता देव, तो किती महान आहे हे आपल्याला कळावं. आणि तो किती मोठा, किती महान आहे हे जर तुम्हाला मला कळलं तर आपल्याला जे वाटतं की माझा प्रॉब्लेम इतका मोठा आहे, तुम्हाला माहित नाही, कोणीच काही करू शकत नाही, तर तुम्हाला कळेल की तुमच्या समस्यापेक्षा, परिस्थितीपेक्षा देव कितीतरी पट महान आहे. आणि आपण आपल्या परिस्थितीवरून, प्रॉब्लेमवरून त्याच्यावर फोकस करू आणि त्याच्यावर पाहिल्यानंतर तो किती अद्भुत आहे, महान आहे, आपला विश्वास वाढतो आणि त्या विश्वासाने आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुढे जाऊ शकतो. तर पहिला उद्देश या सिरीजचा हा आहे की परमेश्वर देव हा किती महान आहे हे आपल्याला कळावं. आणि दुसरी गोष्ट, दुसरा उद्देश हा की जो अदृश्य देव, महान देव, सनातन देव, तो त्याच्याविषयी आपण इतरांना सांगावं ज्यांना त्याच्याबद्दल माहित नाही. हे दोन उद्देश याचे आहे. आता हे म्हणणं सोपं आहे की देवाला सर्व माहित आहे, पण याचा अनुभव घेणं आणि तो विश्वास ठेवणं किंवा मानणं की खरंच त्याला माझ्याबद्दल सर्व माहित आहे, खरंच पूर्वी काय झालं, आता काय चाललं, 10 वर्षाने, 1000 वर्षाने काय होणार हे पण त्याला माहित आहे, हे आपल्याला माहित होणं हे महत्वाचं आहे. किती जण अजूनही माझं ऐकत नाही. आता स्तोत्र 139, साम 139, हे दावीद राजाने लिहिलेलं स्तोत्र आहे. बघा, राजा काही स्तोत्र लिहू शकतो का? दावीद राजा लहानपणापासून परमेश्वरावर भाव ठेवणारा राजा होता आणि म्हणून तो जरी राजा होता, त्याच्या बिझी शेड्यूल मध्ये देखील तो प्रार्थनेला, देवाच्या वचनाला वेळ देत होता. तो राजा झाला म्हणून तो राजकारणात बिझी झाला नाही, लक्षात घ्या.
आणि त्याने लहानपणापासून तर आयुष्यभर वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे स्तोत्र लिहिले. आणि हे जे स्तोत्र आहे याच्यामध्ये, या स्तोत्रामध्ये तो परमेश्वर किती सर्वज्ञानी आहे, त्याला सर्व गोष्टींचं किती माहिती किंवा ज्ञान आहे. आणि त्याला दावीद राजाविषयी आणि आज तुमच्या माझ्याविषयी किती माहिती आहे हे तो याच्यात वर्णन करतो. आणि हे जेव्हा त्याला देव प्रगट करतो त्यावेळेस तो अद्भुत रीतीने त्याचा गौरव करतो. आणि म्हणून Psalm 139 इज अ साम अबाउट द ओमनिशियन्स ऑफ गॉड. स्तोत्र 139 हे देवाचं सर्व ज्ञान, देव किती सर्वज्ञानी आहे याविषयीचं स्तोत्र आहे. आता पहिल्या वचनापासून आपण पाहू. हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला जाणतोस. म्हणजे त्याला हे कळून चुकलं, त्याची खात्री झाली की देवाला त्याच्याबद्दल सर्व माहिती आहे. तो पारखून पाहणारा देव आहे, आजमावून पाहणारा, जसं आपण म्हणतो. आणि तो म्हणतो की तू मला जाणतोस. वचन 2, माझे बसणे व उठणे तू जाणतोस. बघा, क्षुल्लक गोष्टी. दिवसभरात आपण किती वेळेस उठतो, किती वेळेस बसतो, म्हणजे काय हे देवाला माहित असतं? त्याचं लक्ष असतं का? हो. तुम्हाला माहित आहे का? मला पण माहित नाही मी काल किती वेळा उठतो, स्टडीला बसलो किंवा सोफ्यावर बसलो आणि किती वेळ उभा राहिलो, पण देवाला माहित आहे. आणि त्याच्या वचनात सांगितलं की माझे बसणे व उठणे तू जाणतोस. म्हणजे प्रत्येक बारीक सारीक गोष्ट त्याला माहित आहे. नंतर तो म्हणतो तू दुरून माझे मनोगत समजतोस. माझ्या मनात काय आहे, काय चाललेलं आहे, मी काय करणार आहे, काय बोलणार आहे, माझे काय प्लॅन आहे, हे तुला माहित आहे सांगण्यापूर्वी. जरा विचार करा. वचन 3, तू माझे चालले व माझे निजणे बारकाईने पाहतोस. म्हणजे डेली ऍक्टिव्हिटीज. म्हणजे परमेश्वराचं आपल्यावर लक्ष आहे. आता जे परमेश्वराला ओळखत नाही, ज्यांचा तारण झालं नाही, त्यांच्यासाठी हे धक्कादायक आहे, नाही का? धडकी भरवणार की मी काय करतो आणि काय बोलतोय देवाला माहिती. पण आपण जे त्याचे लोक, त्याच्यावर विश्वास ठेवणारे, आपल्याला हे दिलासादायक आहे की 24 तास त्याचा माझ्यावर वॉच आहे, 24 तास त्याचं माझ्यावर लक्ष आहे. की असं कधी आपण जरी म्हटलो की प्रभू तू माझ्या बरोबर, ऍक्च्युली ती रॉंग प्रार्थना आहे, तू माझ्या बरोबर. कारण प्रभू ईश्वरने सांगितलं की पहा मी युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित तुमच्या बरोबर आहे. आणि ज्याचा असा विश्वास, तो कधी म्हणत नाही की प्रभू तू माझ्या बरोबर, तो अशी प्रार्थना करतो की तू माझ्या बरोबर आहेस म्हणून तुझ्या आभार मानतो. तो असं म्हणतो की तुझ्या उपस्थितीचा अनुभव मला येऊ दे, मला माझ्या आत्म्यात खात्री होऊ दे की तू माझ्या बरोबर आहेस. हालेलुया. आणि मग तो म्हणतो पुढे, माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. वर्तन क्रम, डेली लाईफस्टाईल. मी किती वाजता उठतो, नंतर काय करतो, दिवसभर काय करतो, किती वेळ टीव्ही पाहतो, किती वेळ टाइमपास करतो, किती वेळ प्रार्थना करतो, किती वेळ काय. तो म्हणतो दैनंदिन वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. हालेलुया. बघा, मी तुम्हाला सांगितलं अगोदर, आजचा विषय देव सर्वज्ञानी आहे. गॉड इज ऑमनिशियंट. ऑमनिशियंट किंवा सर्वज्ञान असणं म्हणजे काय? की आपल्याबद्दल सर्व माहिती असणं. हालेलुया. वचन 4, हे परमेश्वरा, माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला ठाऊक नाही. म्हणजे हे शब्द बोलण्यापूर्वी तुला माहिती आहे की मी काय बोलणार आहे. तू मागून पुढून मला घेरलेली आहे, माझ्यावर तू आपला हात ठेवलेला आहे. म्हणजे तुझी समक्षता माझ्या बरोबर आहे. काही वेळेस आपल्याला वाटत नाही की देव आपल्या, काही वेळेस वाटतं की पवित्र आत्म्याची उपस्थिती, पण हे काही वेळेस वाटतं किंवा वाटत नाही, हे कशावर अवलंबून आहे? देवावर, त्याच्या आत्म्यावर नाही. तर आपण आत्म्यातून किती सेन्सिटिव्ह आहोत, किती ट्यून इन आहोत, आपला टीव्ही, आपला आत्मा किती ऑन आहे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून काही वेळ जेव्हा ऑन असतात ते बरोबर प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रार्थनेतून काही वेळ जे ऑन असतात त्यांना लगेच स्पर्श होतो, जाणवतो. हे ते रहस्य असतं की ऑन करून बसणं. प्रेज द लॉर्ड. आणि किती जण ऑन करून बसलेले आहेत, जरा हात वर करा. किती जण आपला आत्मा ऑन करून बसलेले आहेत? प्रेज द लॉर्ड. प्रभू तुमची आज भेट घेणार आहे
आणि तुम्हाला एक विशेष अनुभव देणार आहे. हालेलुया, हालेलुया. वचन 6. आणि मग हे सर्व म्हटल्यानंतर तो काय म्हणतो माहिती का? हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडे आहे. मी विचार करू शकत नाही की जो देव ज्याला मी डोळ्याने पाहू शकत नाही, दिसत नाही, तो माझ्यावर रोज ठेवतो. त्याला माझ्याबद्दल एवढं माहित आहे. तो म्हणतो हे जेव्हा मी विचार करतो, तो म्हणतो हे ज्ञान माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडे आहे. ते अगम्य आहे. हे माझ्या आवाक्या बाहेर आहे. हे ज्ञान, हे म्हणजे कोणतं? की देवाला माझ्याबद्दल सगळं माहित आहे. म्हणून पहिल्या 6 वचनामध्ये पहिला पॉइंट असा की गॉड नोज एव्हरीथिंग अबाउट अस एंटायरली. देवाला आपल्याबद्दल सर्व काही माहित आहे. पहिला पॉइंट. आता दुसरी गोष्ट, वचन 7. तो म्हणतो की मी तुझ्या आत्म्यापासून कुठे जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळू. हे माहीत झाल्यावर तो म्हणतो की मी तुझ्यापासून पळून जाऊ शकत नाही. किती वेळेस आपल्याला असं वाटतं प्रॉब्लेम आल्यावर, प्रेशर वाढल्यावर, टेन्शन असल्यावर की आपण कुठेतरी पळून जाऊ, आपण कुठेतरी दूर फॉरेनला जाऊ, आपण कुठेतरी अशा ठिकाणी जाऊ की कुठं कोणी आपल्याला पाहणार नाही, ओळखणार नाही. आणि मग तुम्हाला माहिती आहे का, असं कोणत्याही ठिकाणी भूतलावर नाही हिचं देव नाही. तो सर्वत्र आहे आणि कुठेही गेलो तरी त्याचं लक्ष आपल्यावर आहे. म्हणून तो म्हणतो की मी कुठं जाऊ, म्हणजे त्याला हे म्हणायचं की मी कुठंच तुझ्या समक्षेत जाऊ शकत नाही. वचन 8. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपल्या अंतरून केले तरी पहा तेथे तू आहे. वर आकाशात जायचं ठरलं तर वर तू आहे. खाली खोल अधोलोकात ठरवलं तरी तेथे तू आहेस. मी प्रभात पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो. समुद्राच्या पलीकडे, परदेशात, किती दूर, तरी तो म्हणतो तरी तेथेही तुझा हात मला नेईल. तुझा हात, उजवा हात मला. म्हणजे वर गेलो तरी तो आहे, खाली असलो तरी तो आहे, पूर्वेकडे गेलो 7 समुद्रा पलीकडे तरी तू आहे, पश्चिमेकडे गेले तरी तू आहे. चारही दिशेला, सर्व दिशेला तू आहेस. कोणती अशी जागा, ठिकाण नाही की जिथं तो नाही. देव सर्वत्र आहे. गॉड इज ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंट. आणखी एक त्याचं वैशिष्ट्य, देवाचं वैशिष्ट्य, देवाचं गुण हे की तो सर्वत्र आहे. काही लोकांना असं वाटतं की जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी प्रेयर मीटिंग घेतो किंवा चर्चला जातो तेव्हा तो येतो आणि मग प्रेयर संपली की तो जातो. आणि मला लहानपणी असं वाटायचं, पण मी तुम्हाला सांगतो काही लोकांना मोठ्यापणी आता असं वाटतं. आणि मग त्या वातावरणात, त्या चर्चमध्ये, त्या प्रेयर मीटिंग मध्ये वेगळ्या टोन मध्ये हळूच बोलणार, हळूच श्वास घेणार, कारण तो आपल्याबरोबर आहे. पण प्रार्थना संपली की त्यांना असं वाटतं की तो गेला. पण तसं नाही. तुम्हाला सांगतो तसं नाही. ऑफिसमध्ये गेला तरी तो आहे, बाजारला गेला तरी तो पाहतोय, घरात असला तरी तो पाहतोय. त्याची समक्षता आहे. पण काही वेळेस जेव्हा आपण त्याचे लोक एकत्रित येतो, आपल्या प्रत्येकामध्ये पवित्र आत्म्याची उपस्थिती, देवाची उपस्थिती आहे, अनॉइंटिंग किंवा अभिषेक आहे. पण जेव्हा आपण 2 किंवा 3 किंवा एकत्रित बरोबर येतो तेव्हा त्याची उपस्थिती अधिक प्रखर जाणवते, स्ट्रॉंगली. आणि मग आपल्याला वाटतं की तो आपल्यामध्ये आहे. काही विशेष वेळेस तर या ठिकाणी तो म्हणतो की असं कोणतंही ठिकाण नाही की जिथून मी देवापासून पळू शकत नाही. दुसरा पॉइंट, देयर इज नो प्लेस वेअर आय कॅन गो अवे फ्रॉम गॉड. कोणतंही ठिकाण असं नाही की आता मी लांब जाईल की तिथं देव मला पाहणार नाही आणि कोणीच मला पाहणार नाही. असं कोणतं ठिकाण नाही. वचन 11. अंधकार तरी मला लपो, माझ्या सभोवताचा प्रकाश काळोख हो, असे जरी मी म्हटलो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक छपवीत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते. रात्र जरी झाली तरी देवाच्या दृष्टीने तो दिवस असतो. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहे.
कारण का? कारण ते प्रकाश आहे. म्हणजे आपल्याला जरी वाटलं की आपण लाईट ऑफ करून अंधारात बसलो किंवा अंधारात आपण काहीतरी कर्म करतोय, अंधकाराचे कर्म, आणि आपल्याला कोणी पाहत नाही, देव पण पाहत नाही, तसं नाही. तसं नाही. तो म्हणतो की अंधकार तुझ्या समोर प्रकाशाप्रमाणे आहे. आपल्या दृष्टीने अंधकार आहे. जसं मांजर डोळे बंद करून दूध पिते, तिला वाटतं की डोळे बंद केल्यावर मला कोणीच पाहत नाही. तसं आपल्याला वाटतं की आपण अंधकारात आहे म्हणजे देव पण पाहत नाही. मी तुम्हाला सांगतो, अनेकांना आज असं वाटतं, पण त्यांनी ऐकून घ्या की देव तुम्हाला पाहत आहे. तो म्हणतो की काळोखानी उजेड तुला सारखेच आहेत. म्हणजे दुसरा पॉईंट, दुसरी गोष्ट काय की तू मला सतत जाणतोस. मी कुठेही तुझ्या समक्षतेपासून दूर जाऊ शकत नाही. आय कॅनॉट गो एनीवेअर अवे फ्रॉम युअर प्रेझेन्स. तिसरी गोष्ट, तिसरं वैशिष्ट्य, तिसरा पॉइंट हा वचन 13. तूच माझ्या अंतर्याम निर्माण केले, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घटना केली. आणि मग आता तो वैयक्तिकरित्या त्याच्या जन्माकडे येत नाही. तो म्हणतो, जेव्हा मी गर्भरूपाने राहिलो, तो मला घडवला. आता आपल्याला माहिती आहे की मेडिकल सायन्स आणि सायन्स मध्ये वेगवेगळ्या थिअरी आहेत, पण त्याला काही बेस नाही. पण सत्य, देवाचं वचन सत्य हे आहे की आपल्याला घडवणारा तो देव आहे. ते सायन्स काही म्हणू, ते एक्सपर्ट लोक काही म्हणू, देवाचं वचन हे सत्य आहे. किती जण आम्ही म्हणू शकतो? जरा हात वर करा. हालेलुया. भयजनक व आश्चर्यकारक रीतीने माझी घटना झालेली आहे, म्हणून मी तुझे उपकार मानतो. तो म्हणतो, तू अद्भुत रीतीने मला घडवलेला आहेस, एखाद्या कारागिराप्रमाणे, म्हणून मी तुझे आभार मानतो. म्हणजे काय? म्हणजे हे. आणि आता इकडे ऐका. बरेच जणांना आपण कसं आहोत हे आवडत नाही. कोणाला आपला कलर आवडत नाही, कोणाला आपली हाईट आवडत नाही, कोणाला वाटतं की मी अमुक देशात किंवा अमुक घराण्यात जन्माला असतो किंवा अमुक ठिकाणी असतो, मी दिसायला असा असतो किंवा तशी असते. पण या ठिकाणी तो म्हणतो की जसं तू मला घडवलंस, तू घडवणार आहेस, आणि म्हणून तू मला जसं घडवलंस त्याच्यात मला आनंद आहे. एक्सेप्टिंग युअर सेल्फ. कारण तुम्ही देवाची निर्मिती आहात. तुम्ही कसं, हे महान सत्य आहे सायकोलॉजीत. बरेच लोक स्वतःचा देश, बरेच लोकांना वाटतं की मला त्यांच्यासारखी उंची पाहिजे होती, त्यांच्यासारखी बॉडी पाहिजे, त्यांच्यासारखा कलर. तसं नाहीये. तुम्ही जसं आहात तसं तुम्हाला देवाने घडवलेलं आहे त्याच्या गौरवासाठी. तुम्ही त्याच्या दृष्टीने विशेष आहात, युनिक, अद्वितीय आहात. आणि म्हणून तुम्ही स्वतःला स्वीकारायला शिका. कारण आपण जर स्वतःला स्वीकारलं तर आपण देवाचे आभार मानू. नाही तर आपण म्हणू की नाही, देवाने मला असं का केलं, देवाने मला असं. कोणीतरी कधी असं म्हटलेलं आहे का? मला वाटतं मी कोणाशी तरी बोलतोय. तो म्हणतो की भयजनक व आश्चर्यकारक रीतीने माझी घटना झाली, म्हणून मी तुझे उपकार मानतो. मी जसा आहे तसा तू मला घडवलं, म्हणून मी तुझे आभार मानतो. आज कोण त्याला म्हणणार आहे, मी जशी आहे तशी प्रभू तू मला घडवलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. ही प्रार्थना पण करून पहा. स्वतःला स्वीकारायला स्वीकारा. देवाने तुम्हाला स्वीकारलेले, ख्रिस्ताने स्वीकारले, आता तुम्ही स्वतःला स्वीकारा. तुझी कृत्य अद्भुत आहे, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. तो देवाला नावं ठेवत नाही, तुम्हाला असं काय. आता आपल्याजवळ दावीद राजाचा फोटो किंवा व्हिडिओ नाही की तो दिसायला कसा होता, पण निश्चितच यहुद्यांप्रमाणे तो सुंदर देखणा असेल. कारण शास्त्रात एका ठिकाणी त्याचं वर्णन आहे की तो सुंदर देखणा असा होता. ज्यावेळी शमूएल संदेश त्याला पाहायला आला आणि यशायाला विचारलं की तुझे किती मुलं आहेत. अर्थातच मग तो म्हणतो वचन 15, मी गुप्त स्थळी निर्माण होत असताना पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घटना होत असताना माझी आकृती तुला गुप्त नव्हती. तुला माहित होतं की माझा रंग कसा असेल, माझी हाईट कशी असेल, माझी बॉडी कशी असेल, मी जाड असेल. तो म्हणतो माझी आकृती ही तू निर्माण केली आहेस. किती विशेष नाही. आता तो पर्सनल, वैयक्तिकरित्या की देव किती पर्सनल बघा. देवाला किती तुमच्या आमच्याबद्दल माहिती आहे बघा, कारण त्याने घडलेलं आहे. देव सर्वज्ञ आहे का?
त्याला आपल्याबद्दल माहिती आहे का? हो. आपल्याला आपल्याबद्दल जे माहित नाही ते त्याला माहिती आहे. आणि तो आपला निर्माण करतो. मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि मी गर्भात असताना 16 वर्ष तो म्हणतो तू मला पाहिलेस. तेव्हापासून तो पाहत होता. आणि मग हे महत्वाचं वचन आणखी एक, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. आता ऐका, नवीन प्रगती. मी किती वर्ष जगणार, माझं आयुष्य किती असेल, आणि प्रत्येक दिवशी मी काय करील, काय होईल, हे तू तुझ्या रजिस्टरला स्वर्गातल्या लिहून ठेवलेल्या. देव सर्वज्ञानी आहे. गॉड इज ओमनिशियंट. तो काय हाताने तयार केलेला देव नाही. तो आपल्या कल्पनेचा देव नाही की मला वाटतं की देव तसा आहे. तसा नाहीये. तुम्हाला मला वाटतं तसा नाही. तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे. आणि जसं आपल्याला देव कळायला लागतो तसंच आपल्याला आपली ओळख कळायला लागते की आपण कोण. हालेलुया. त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. जो प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार. तो कळल्यावर आपण प्रकाशित होतो इथं, आणि मग आपल्याला कळायला लागतं की आपण कोण. आपण काय माकडापासून, आपण काय एखाद्या सेल पासून नाही, तर देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे. आणि मग आपला दृष्टिकोन जीवनाकडे, स्वतःकडे आणि दुसऱ्याकडे पाहण्याचा बदलतो. आपण जनावर आहे, माकड आहोत असं म्हटलं तर आपण तसंच वागतो, लोक तसेच वागतात. पण आपण देवाची निर्मिती आहोत म्हटल्यानंतर आपला ऍटिट्यूड, आपला दृष्टिकोन बदलतो. आपण स्वतःला दुसऱ्यांना व्हॅल्यू द्यायला लागतो, दुसऱ्यांचा आदर करायला लागतो की ते पण माझ्याप्रमाणे देवाची निर्मिती आहे. हालेलुया. आणि मग वचन 17, हे देवा तू मला तुझे संकल्प किती मौल्यवान आहेत, त्यांची संख्या किती मोठी आहे, ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणापेक्षा अधिक ठरतील. मी जागृत होतो तेव्हा मी तुझ्या जवळच असतो. हे विचारतो, म्हणतो मी मोजू शकत नाही. मी जेव्हा झोपतो सकाळी जागृत होतो, जागा होतो, तेव्हा मी तुझ्याजवळ असतो. म्हणजे झोपेत देखील त्याची नजर आपल्यावर असते. म्हणून तिसरा पॉइंट काय, की देव आपल्याला वैयक्तिकरित्या जाणतो, आपल्या जन्मापूर्वीपासून जाणतो. गॉड नोज अस पर्सनली अँड इटर्नली. आणि मग चौथी गोष्ट ही, हे सर्व म्हटल्यावर तो शेवटी काय म्हणतो वचन 23 आणि 24 मध्ये, की हे देवा, हे सर्व त्याला प्रकट झाल्यावर कळल्यानंतर तो शेवटी काय प्रार्थना करतो बघा. वचन 23, हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोभय तपास. प्रार्थना तो करत आहे. तो देवाशी अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करेल, त्याच्याशी अधिक नातं जोडण्याचा प्रयत्न करत आहे. पण पहिल्या वचनात त्याने म्हटलं, हे परमेश्वरा, तू मला पारखील आहे, तू मला जाणतोस. मग असं म्हटल्यानंतर परत तो 23व्या वचनात असं का म्हणतो, की माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, माझ्या कसोटीत लावून माझे मनोभय. कारण त्याला माहित आहे की त्याच्यामध्ये काही उणीव आहे. त्याला देवाच्या अधिक जवळ जायचं आहे, त्याला अधिक जाणून घ्यायचं. पण त्याला माहिती की आपण कमी पडतो, म्हणून तो म्हणतो की मी कसं आहे, मी किती कमी आहे, मला दाखव, म्हणजे मी त्याच्यावर स्ट्रॉंग होईल, मी त्याच्यावर मात करून अधिक तुझ्याशी दृढ नातं स्थापन करेल, तुझ्याशी फेलोशिप करेल. आमेन. आणि मग 24वं वचन, माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने ने. हे सर्व जाणून घेतलं त्याच्यामध्ये इच्छा उत्पन्न होते की मला तर तुझ्याशी जोडून राहायचं आहे, मला तुझ्या मार्गात चालायचं आहे, पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने. म्हणून तो म्हणतो की मला तुझ्याशी जोड. आणि म्हणून चौथा पॉइंट हा, की देव मला नात्याने ओळखतो.
देवात हे आपण नातं जोडू शकतो. देवाशी नातं जोडलं. गॉड नोज मी रिलेशन. आता याच्यातून काय धडे आहेत? याच्यातून 3 धडे आपल्याला शिकायला मिळतात. पहिला धडा हा, वी कॅन नेव्हर बी अवे फ्रॉम गॉड्स वॉचफुल आय. देवाच्या नजरेपासून आपण कधीही कधीही दूर जाऊ शकत नाही. उत्पत्तीच्या पुस्तकात हगारीविषयी आपण वाचतो. उत्पत्तीचं पुस्तक याचा 16वा अध्याय, की ज्यावेळेस अब्रामाने आणि साराने तिला घरातून हकलून दिलं आणि ज्यावेळेस ती त्या घरातून निघाली त्यावेळेस तिला देवाचा कसा अनुभव आला बघा. एवढे वर्ष आणि अब्रामाची उपपत्नी असताना साराचं आणि तिचं भांडण झालं आणि मग तिला त्यांनी हलवून दिलं. आणि मग 6व्या वचनात आपण वाचतो, अब्राम सारायला म्हणाला, पहा तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल तसे तिचे कर. मग साराई तिचा जाच करू लागली तेव्हा ती तिला सोडून पळून गेली. जाचाला कंटाळली, पळून गेली. तिला असं वाटलं जे अनेकांना वाटतं की आपण एखाद्या घरातून पळून गेलं किंवा एखाद्या परिस्थितीतून पळून गेलं म्हणजे प्रॉब्लेम सुटतात, पण तसं नसतं. आणि तिला वाटलं की आपण अशा ठिकाणी जाऊ की जिथे देव पण मला पाहू शकणार. आणि म्हणून ते कंटाळून त्रासून पळून गेली. पण काय झालं माहित आहे का, ज्यावेळेस ती गेल्यानंतर 13 वचनात सांगितलेलं आहे, पुढे जर आपण वाचलं तर 7व्या वचनात आपण वाचतो की रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो, त्या झऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती दिसली. परमेश्वराने दूत पाठवला आणि तिला पाहिलं. आता तिला माहित नाही की परमेश्वराने दूत पाठवलं देवाचं लक्ष आहे. आणि मग 13व्या वचनात ती म्हणते, तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आता एल रोई म्हणजे तू पाहणारा देव असे ठेवले. देव तिच्याशी बोलला ते देव. तिला जाणव झाली की रानात सुद्धा देव आपल्याशी बोलत असतो. आज तुम्ही रानासारख्या परिस्थितीत आहात का? तुम्हाला असं वाटतं का की मी जसं काही रानात आहे, देव पण नाही, माझ्या बरोबर कोणी नाहीये, कुठं जाणार, काय होणार, काय चाललंय माझ्या आयुष्यात मला माहित नाही. मी तुम्हाला सांगतो तो रानात देखील तुमच्या बरोबर असतो. आणि हे प्रगटीकरण तिला झालं आणि ती म्हणते की तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आत्ता एल रोई, तू पाहणारा देव असे ठेवले. देवाचं एक नाव काय आहे? आत्ता एल रोई, हिब्री भाषेत म्हणजे तो पाहणारा देव. आपल्याला पाहतो, आज तो तुम्हाला मला पाहत आहे. तो पाहणारा देव आहे. आणि अशा रीतीने देवाने त्याचा विश्वास दूर केला, वाढवला आणि तिला त्याच्या मार्गात चालवलं, कृपेत चालवलं. तसं तुम्ही आज कोणत्या रानातून जात आहात त्याला माहित आहे. तो पाहणारा देव आहे. तो आत्ता एल रोही देव आहे. तो सर्वज्ञानी देव आहे. तर पहिली गोष्ट ही की त्याच्या नजरेतून आपण दूर जाऊ शकत नाही. दुसरा धडा, सेकंड लेसन इज यू कॅनॉट हाईड फ्रॉम गॉड. देवापासून आपण लपू शकत नाही. आपल्याला वाटतं की आपल्याकडून, आणि आपण सर्वजण पापी आहोत जन्माने पृथ्वीने. आपण किती सॉफिस्टिकेटेड दाखवलं राहिलो, आपण किती उच्च शिक्षण घेतलं, तरी आत्म्याने आतून आपण देवाच्या दृष्टीने आपण सर्वांनी पाप केलेला आणि देवाच्या गौरवात आलेले आहे. शिक्षण संस्कृती माणसाला सुधारू शकत नाही. माणसाचा प्रॉब्लेम बाहेरून नाही, आतून आहे. किती जण ऐकत आहे. आपण बाहेरून कसं वागतो, कसं बोलतो, किती शिकलेला हा विषय नाही. आपण आणि म्हणून आपण काय करतो, आपण देवापासून लपण्याचा प्रयत्न करतो. ही टेंडन्सी पहिल्यापासून आहे. आदाम हवाने पाप केलं, ते झाडामागे जाऊन लपले. तोपर्यंत ते लपले नव्हते, ते धैर्याने देवाजवळ द्यायचे. पण पाप माणसाला, अपराधीपणाची भावना माणसाला देवापासून दूर घेते. माणसं चर्चमध्ये मागं बसतात, लांब अंधारात उभे राहतात किंवा वर पाहत नाही, खाली पाहतात. ही अपराधीपणाची भावना, ही जाणीव की मी पापी आहे. पण देवापासून आपण लपू शकत नाही. त्याला सर्व माहिती आहे आपण काय करतो, काय केलं नाही. आज तुम्ही काय करत आहात, केलं, त्याला सर्व माहिती आहे. म्हणून लपवण्याची गरज नाही. एक वचन आहे की जो आपले दोष झाकतो त्याचा बरं होत नाही, सो ते कबूल करून सोडून देतो, त्याच्यावर दया करतो.
एक वचन तुम्ही म्हणाल तिथं जुन्या करारात आहे. नव्या करारात योहानाच्या पहिल्या पत्रात पहिल्या अध्यायात तो म्हणतो की जर आपण आपली पाप पदरी घेतली तर तो विश्वासू आणि न्यायी आहे, त्या सर्व पापांची क्षमा करेल. म्हणजे तो क्षमा करायला तयार आहे. तो दोष लावायला आला नाही, तो जगाचा न्याय करायला नाही, तर जगाला तारायला आलेला नाही. हालेलुया. तर दुसरा धडा हा की आपण देवापासून काही लपवू शकत नाही. आणि तिसरा आणि शेवटचा धडा हा, आपण देवाचं लक्ष आपल्यावर आहे आणि आपण काही लपवू शकत नाही. त्याला माहिती आपण काय केलं, काय करतो, म्हणून आपल्याला तारणाऱ्याची गरज आहे. आपल्याला आपल्या पापांची क्षमा होण्याची गरज आहे, कारण आपण स्वतःच तारण करू शकत नाही. आपण स्वतःहून पापाचा प्रॉब्लेम धर्माने कर्माने सोडवू शकत नाही. आपण दुर्लक्ष करून तो सोडत नाही. तर देवाने आपल्यासाठी तारणारा पाठवलं आहे. जगात अनेक धर्म आहेत, अनेकच तारणार आहे, आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून तिसरा धडा, आणि हे त्याला माहित झालं दावीद राजाला, म्हणून तो म्हणतो की माझे झडते घेऊन माझे हृदय जा, मला कचोटीस लावून माझे हृदय तपास, माझ्या ठाई काही दुष्टपणाकडे प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सत्य मार्गात नाही. म्हणजे तो पाप कबुली करत आहे. देव क्षमा करणार आहे हे तो करत आहे. मी तुम्हाला सांगतो की आपल्याला दयेची क्षमेची गरज आहे. आणि देव दोन्ही आहे, दयाळू पण आहे, कृपाळू पण आहे. म्हणून तो क्षमा करणारा देव आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने तुमच्या आणि माझ्या पापाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पाठवला, आणि त्याने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. त्याने तुमच्या पापांची क्षमा करून ठेवलेली आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवायचा आहे, त्याच्याकडे यायचं आहे, म्हणायचं आहे की माझं अंतःकरण, माझी झडती घेऊन पहा, प्रभू माझी क्षमा कर, आणि तो ते करेल. मग दावीद राजाप्रमाणे तुम्ही त्याची प्रार्थना आज करायला तयार आहात. जर कराल, जर कधी त्याच्याकडे आले नसाल, जर कधी अशी प्रार्थना केली नसेल, तर ह्यावेळेस त्याला म्हणा की प्रभू मी तुझ्याकडे येतो, मी पापी आहे हे मला माहित झालेलं आहे, तू माझी क्षमा कर. कारण तू सर्वज्ञ आहेस, तुला माझ्याबद्दल सर्व काही माहित आहे, मी काय केलं, काय करीत आहे, आणि मरेपर्यंत माझ्या हातून काय होणार आहे. तुझ्या रक्ताने माझी क्षमा कर. असं जर कोणी प्रार्थना करीत नाही, तर नक्कीच देव त्यांच्या पापाची क्षमा करून तुमच्या आत्म्यात, तुमच्या अंतःकरणात खात्री करून देईल की त्यांनी क्षमा केलेली आहे. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील बापा, तुझ्या आभार मानतो की पुन्हा एकदा तुझ्या वचनाने तू आमची भेट घेतलीस, तू आमच्याशी बोललेला आहेस. प्रभू तू अद्भुत आहेस, तू सर्वज्ञ आहेस. या सीमित बुद्धीने, मानवी बुद्धीने आम्हाला सर्व गोष्टी समजू शकत नाही, पण तरीही तुझ्या आत्म्याने तू आम्हाला एक एक गुज, एक एक रहस्य तुझ्या विषयीचे प्रगट करतोस. आणि आज आणखी एक रहस्य प्रगट केलंस की तुला सर्व काही माहित आहे आमच्याबद्दल, आम्ही कसे आहोत, आम्ही काय केलं, आमच्या आयुष्यात काय चाललेलं आहे, काय होणार आहे. यावेळेस प्रभू प्रत्येक जण तुला समर्पित झालेलं असताना प्रत्येकाचा ताबा घे. जे तुझे प्रिय लोक जॉईन झालेले असताना प्रवेश तुझा स्पर्श कर. ज्यांचा विश्वास डगमगत आहे त्यांना तुझ्या आत्म्याने अंतर्यामी बल संपन्न कर. हालेलुया. प्रत्येक बंधन प्रभू येशूच्या नावात मुक्त हो, कारण सैतानाची कृत्ये नष्ट करावी यासाठी जगात. हालेलुया. तुझ्या नावात मी आज्ञा करतो, प्रत्येक दुःख आजार प्रभू येशूच्या नावात बरा, प्रत्येक गरज प्रभू येशूच्या नावात पूर्ण होईल. त्यावेळी ते विश्वास धरून आहे प्रभू, मी त्यांच्या बरोबर सहमत होऊन एक चित्त होतो, कारण तो म्हटलं दोघे पृथ्वीवर एक चित्त होऊन जे मागतील ते मी करेन. प्रभू जे त्यांच्या गरजा ज्यांनी तुझ पुढे ठेवलेल्या आहेत, त्यांची मागणी केलेली आहे, आम्ही एक चित्त होऊन मागतो.
आणि तुझे आभार मानतो की तू ती विनंती ऐकली आहेस. त्या पतीचा तो ताबा घे, समेट करणारा तो देव आहेस प्रभू. ज्यांच्या अंतःकरणात प्रभू जशी तू आम्हाला क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा कर. जसं तू आमच्यावर किती प्रेम करतोस त्याचा अनुभव, याची जाणीव आम्हाला होत की जरी कोणी आम्हाला स्वीकारलं नसेल तरी तू आम्हाला स्वीकारलेला आहेस. जरी कोणी प्रेम करत नसेल किंवा खोटं प्रेम करत असेल तरी तुझं आमच्यावर खरं प्रेम आहे. तो आपला प्रेम, तो आपला जीव आमच्यासाठी दिलेला आहे. तेवढं प्रेम कोणी करू शकत नाही. आम्ही इतरांकडून नव्हे तर तुझ्याकडून प्रेमाची अपेक्षा करावी, तुझ्या प्रीतीचा अनुभव घ्यावा आणि तुझ्यामध्ये सुरक्षित राहावं असे ते चुकीचे भरकटणारे विचार तू काढून टाक. त्यावेळी ज्यांना तू स्पर्श केलास तुझ्या आभार, तुझ्या उपस्थितीने आनंदित केलंस तुझ्या आभार. सर्व मान सन्मान गौरव तुला देतो, प्रत्येकास तुझ्या स्वाधीन ख्रिस्त प्रभू तारणारा ह्याच्याच द्वारे